नमस्कार मंडळी, मी गुलाबराजा फुलमाळी आपलं सर्वांचं स्वागत आहे बोल महाराष्ट्र बोल खेळ प्रश्नोत्तरांचा या कार्यक्रमामध्ये। आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यामधील या प्रेक्षणीय स्थळामध्ये, ऐतिहासिक वास्तूमध्ये, शनिवार वाड्यामध्ये आपण आज सध्या उपस्थित आहोत आणि महाराष्ट्रभरामधून राज्यभरातून इथे पर्यटक जमलेले आहेत की आज आपण यांच्यासोबत संवाद साधणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रश्नही विचारणार आहोत। जे 3 प्रश्नांचे सलग त्याने उत्तर देईल त्यांना आपण देणार आहोत मॅजिक एनवेलप। तर आज शनिवार वाड्यामध्ये वेस्ट बंगालवरून ही वास्तू, ऐतिहासिक वास्तू बघण्यासाठी आल्यात। तर आपका नाम? शौर्य चक्रवर्ती। शौर्य चक्रवर्ती सर, आपको ये शनिवार वाड़ा इसके बारे में क्या ऐसी कौन सी इंफॉर्मेशन है जिसके लिए आप आए? ये 1732 से बिल्ड किया गया है, बहुत हिस्टोरिकल प्लेस है। इधर बाजीराव मस्तानी का भी शूटिंग भी हुआ है। खरं तर विशेष गोष्ट म्हणजे की बाजीराव मस्तानी सगळ्यांच्या लक्षामध्ये आहे। शनिवार वाड्याचं नाव आला की बाजीराव मस्तानी। 3 प्रश्नों के अगर आप सही जवाब देते हो तो हमारे प्रोग्राम की तरफ से आपको मिलेगा एक मैजिक एनवेलप। उसमें 100 रुपीज से लेकर 2000 तक कोई भी राशि हो सकती है। तो आप तैयार है? पूरे वर्ल्ड में सबसे बड़ी जो दीवार है वो कहाँ पे है? चाइना में। जिसको पता है खाली हाथ करिए। ये जवाब पूरा बयान हो गया। जिसको पूछा जाएगा वही इस सवाल का जवाब देंगे। और मैं दूसरा आपका सवाल पूछता हूँ, हमारे विद्यमान पंतप्रधान पीएम कौन है? नरेंद्र मोदी। बिल्कुल सही जवाब। पहले सवाल का इन्होंने सर जी ने, चक्रवर्ती सर ने बिल्कुल सही जवाब दिया है। तो अगला सवाल मैं आपको पूछने जा रहा हूँ। तो सर, जागतिक आरोग्य दिवस कब मनाया जाता है? बस। ओके, हम ये सवाल पास करते हैं। सर, आपका शुभ नाम? संजय मिश्रा। आपने हाथ किया था इसलिए हम आपको पूछ रहे हैं कि जागतिक आरोग्य दिवस कब मनाया जाता है? 5 जून को। जे सलग 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर देतील त्यांना 100 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत आम्ही मॅजिक एनवेलप देणार आहेत। तर बघूया कोण आपल्या प्रश्नांची उत्तरं बरोबर देत आहे आणि जिंकतंय 100 ते 2000 रुपयाची कॅश। तर तयार आहात तुम्ही? तुमचं नाव सांगा। अनिल प्रकाश गुप्ता। अनिल गुप्ताजी आपल्यासोबत आहेत। सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा की जगातली सर्वात लांब भिंत कोणत्या देशात आहे? सांगू का लगेच? अगदी चीन या देशात। अगदी बरोबर। अनिलजींनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे आणि पुन्हा त्यांना आपण टाळ्या वाजवतोय। तर अनिलजी, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न हा की छत्रपती शाहू महाराज यांचं पूर्ण नाव काय? हरकत नाही, आपण प्रश्न पास करतोय। पहिल्या प्रश्नांचं उत्तर अनिलजींनी बरोबर दिलं आहे, पण दुसऱ्या प्रश्नांचं उत्तर त्यांना काही जमलं नाही। तर छत्रपती शाहू महाराजांचं पूर्ण नाव काय? तुमच्यापैकी हात केला होता। गलत हो गया तो कोई बात नहीं ना। शिवाजी महाराज। मला तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे की जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा केला जातो? खाली नाव सांगशील? ज्ञानेश्वर दीपक गुप्ता। ज्ञानेश्वर गुप्ता आपल्यासोबत आहेत। ते प्रश्न विचारला मीच सांगू असं म्हणलं आपण त्यांना खास करून बोलवलंय। तर जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा केला जातो? 8 मार्च। मला वाटतं उत्तर चुकलेलं आहे। आता आपण अजून कोणाला विचारूया, जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा केला जातो? यापैकी कुणाला? 21 जूनला।
21 जून हेही उत्तर चुकलेलं आहे. तर मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. आपण अजूनही बरेचसे मंडळी इथे जमलेले आहेत, अजून बरेचसे पर्यटक इथे जमलेले आहेत, तर त्यांना आपण भेटणार आहोत आणि हा संवाद असाच आपण कंटिन्यू करणार आहोत. दरवाड्याच्या फ्रंट गेट म्हणजे दिल्ली गेट समोर, दिल्ली दरवाजासमोर आपण उभा आहोत. 21 फूट असणारं ह्या दरवाजाची एक खासियत आहे, वैशिष्ट्य आहे. आणि अनेक पर्यटक, अनेक ह्या शनिवार वाड्यामध्ये फिरायला आले जी मंडळी आहेत ती सगळेजण आपापल्या मोबाईलमध्ये फोटोशन करतात आहेत. तर आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत. आम्ही बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमातून आहोत. आम्ही 3 प्रश्न विचारणार आणि जी व्यक्ती सलग 3 प्रश्नाची उत्तर बरोबर देईल त्यांना 100 रुपयापासून तर 2000 रुपयापर्यंतची राशी मॅजिक इनोलप भेटेल. तर तुम्ही तयार आहात खेळ प्रश्नोत्तरांचा खेळण्यासाठी? तर आपल्याला ग्रुप आहे, अगदी तरुण पिढीतले लोक म्हणजे माझ्याच वयाची आहेत, अगदी तयार आहेत हे खेळ खेळण्यासाठी. तर बघूया आपल्या प्रश्नांची उत्तरं कोण देत आहे आणि मॅजिक इनोलप कोण जिंकत आहे. पहिला प्रश्न हा आहे की जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा केला जातो? ज्याला प्रश्नाचं उत्तर होय ना. फक्त हात करायचा. जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा केला जातो? असं हरकत नाही. दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. तुमचा ग्रुप आहे, तुमचा मोठा ग्रुप आहे, पण तुम्हाला अजून एक संधी द्यायला पाहिजे. तर तुम्हाला दुसरा प्रश्न हा विचारतो की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला? ज्याला उत्तर येत असेल त्यांनी फक्त हात करायचा आहे. हे उत्तर बॅन करण्यात येत आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, जर उत्तर जर येत असेल तर फक्त हात दाखवा. त्या व्यक्तींना 3 प्रश्नाची सलग उत्तरं द्यायची. जो 3 प्रश्नांची सलग उत्तर देतोय त्यांनाच मॅजिक इनोलप आपण देणार आहोत. छत्रपती शाहू महाराज यांचं पूर्ण नाव काय? छत्रपती शाहू महाराज यांचं पूर्ण नाव काय? तर आपण हरकत नाही. तर प्रश्न खेळ प्रश्नोत्तरांचा आहे. बरेचसे लोक प्रश्न ऐकल्या अगदी धूमपणे पळत आहे, कारण प्रश्न उत्तरांचा हा खेळ आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तरुणांनी, प्रत्येक व्यक्तींनी, प्रत्येक माणसांनी बोलतं झालं पाहिजे. आपण जर बोललो तर महाराष्ट्र बोलतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला? आय थिंक रायगड. रायगड उत्तर चुकलेलं आहे. राजगड हेही उत्तर चुकलेलं आहे. आपण प्रश्न पास करतोय. सर, तुमचं नाव सांगा. कृष्णदेव बनसोडे. कृष्णदेव बनसोडे. तुम्ही हात केला होता आणि तुम्ही हात केला होता म्हणून तुम्हाला तोच प्रश्न पुन्हा एकदा पास करतोय की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी गडावर झाला. शिवनेरी गडावरती. प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर आहे. तुम्हाला दुसरा प्रश्न मी विचारतोय. जगातली सर्वात लांब भिंत कोणती? जगातली सर्वात लांब भिंत कोणती? चीनची भिंत. चीनची भिंत उत्तर बरोबर आहे आणि बरोबर आहे. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूक दिलेलं आहे. आणि तुम्हाला तिसरा प्रश्न मी विचारतो की WHO याचा लॉंग फॉर्म काय? WHOचा लॉंग फॉर्म काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. एकंदरीत दादांनी, मित्रांनी दोन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली होती, परंतु तिसऱ्या प्रश्नाचं उत्तरही बरोबर दिलं आहे. म्हणून आपण त्यांना देतोय की मॅजिक इनोलप. ह्या मॅजिक इनोलपमध्ये 100 रुपयापासून 2000ची कॅश आहे. कोणतंही एक इनोलप काढा, हरकत नाही. यांच्यासोबत आले ह्या चिमुकल्याच्या हातानं हे इनोलप घेतात. आहे बघतोय यांचं भाग्य किती रुपयांचं बक्षीस यांना भेटतंय. शनिवारवाड्याच्या या गेटवरती खूप अशी वर्दळ आहे, गर्दी आहे. तर बघूया आपण इथं बरेच जण विक्रेते आहेत, तर त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. सर नमस्कार. बोल महाराष्ट्र बोलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. तुमचं नाव? कैलास मोहिते. कैलास मोहिते आपल्याला इथं भेटलेत. आणि कॉटन कॅन्डी म्हणजे लहान लेकरांपासून अगदी महिलांच्या आवडीचा विषय असणारा हे खाद्यपदार्थ ते विकत आहेत.
तर सर खेळ प्रश्नोत्तरांचा बोल महाराष्ट्र बोलमध्ये आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारणार. जर 3 प्रश्नांची अचूक उत्तरं तुम्ही जर दिली तर तुम्हाला 100 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत कॅश रक्कम तुम्हाला देण्यात येईल. तर तुम्ही खेळण्यासाठी तयार आहात का? तर पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी. शिवनेरी गडावरती. उत्तर अगदी बरोबर आहे. तर सरांनी मोहिते सरांनी अचूक उत्तर दिलं आहे. तर सर आपण हे कॉटन कॅन्डीचा हा बिझनेस आहे, हा धंदा आहे, किती दिवसापासून करता? साधारण 2 वर्षापासून. साधारण 2 वर्षापासून. आणि ह्या वस्तूमध्ये ह्या पदार्थामध्ये कुठल्या कंटेंट्स असतात, कुठले पदार्थ टाकले जातात? खाण्याचं फक्त साखर असते आणि खाण्याचा रंग असतो. खाण्याचा रंग, शुगर आणि बस साखर आणि खाण्याचा कलरपासून ही वस्तू बनवली जाते आणि खूप आवडीनं लोक खातात. दुसरा प्रश्न तुमचा असा आहे की WHO चा लॉंग फॉर्म. तोंड वगैरे येई नाही. असो हरकत नाही, पुन्हा एकदा प्रयत्न करा. WHO. तोंड वगैरे मला WHO आठवत नाही आहे. थोडंसं बुद्धीला जोर देऊन बघा. इकडे कॅमेऱ्याकडे बघा. हरकत नाही. मोहिते सरांनी खूप चांगला प्रयत्न केला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. उत्तर अगदी बरोबर आहे. सर तुमचं नाव सांगा. श्रीकांत हनुमंत पांढरे. श्रीकांत पांढरे यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलं आहे. तर श्रीकांत सरांसाठी दुसरा प्रश्न आहे की संत तुकाराम महाराज यांचं नाव काय? संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? पण संवाद साधतोय. तर नमस्कार, तुमचं नाव? शंकर बामणवाड. शंकर बामणवाड. शंकरजी आज ह्या पावसाळ्या ऋतूमध्ये शनिवार वड्यासोबतमध्ये फ्रूटचा आनंद घेत आहेत. ताई तुमचं नाव? पार्वती. शंकर पार्वतीचा जोडा आपल्याला शनिवार वाड्यासमोर भेटला आहे. हरकत नाही सर. बोल महाराष्ट्र बोल खेळ प्रश्नोत्तरांचा आमचा असा एक कार्यक्रम आहे. त्यामध्ये आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारणार. 3 प्रश्नाचे सलग उत्तर जर तुम्ही दिलेत तर 100 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत कॅश प्राईज तुम्ही जिंकू शकता. तर खेळण्यासाठी तयार आहात? तर शंकर आणि पार्वती आपल्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी तयार आहेत. तर आपण पहिला प्रश्न विचारूया की छत्रपती शाहू महाराज यांचं पूर्ण नाव काय? छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराज यांचं पूर्ण नाव काय? सॉरी. हरकत नाही, त्यांच्या लक्षात नाही. येत आहे उत्तर पण लक्षात नाही. पुन्हा एक शंकर पार्वती असल्यामुळे अजून एकदा संधी देऊया की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी. उत्तर अगदी बरोबर आहे. पहिल्या प्रश्नांचं अचूक उत्तर दिलं आहे. बघूया दुसऱ्या प्रश्नांचं उत्तर बरोबर देतात की नाही. तर जगातली सर्वात लांब भिंत कुठे आहे? चीन. दोन्ही प्रश्नांचं उत्तर शंकरजींना बरोबर दिलं आहे. तर आता बघूया की तिसऱ्या प्रश्नाचा तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? 2 प्रश्नांची अचूक उत्तरं दिली आहेत. तर बघा प्रयत्न करून तुम्हाला 2 प्रश्नांचं उत्तर अचूक आहेत, पण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही. बिस्लरी लावते मी पर आता जस्ट पेरू चालू केली. ओके, म्हणजे पाण्याची बॉटल म्हणजे बिस्लरी ताई विकत असतात. आता ह्या ऋतूमध्ये पेरू मिळतात म्हणून फ्रेश पेरू विकण्याचं काही ताई काम करतात. तर आपण ह्या दुकान विक्रेत्याला हा प्रश्न विचारतोय की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी गडावरती. उत्तर अगदी बरोबर आहे. ताईचं पहिलं प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर बघूया अजून 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही जर बरोबर दिलीत तर आमच्या बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमाकडून तुम्हाला 100 ते 2000 रुपयाची कॅश जिंकता येते. तर खेळण्यासाठी तयार आहात? तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतोय. संत तुकाराम महाराज, प्रश्न नीट ऐका, संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय?
पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं होतं, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येत नाही आहे. तर आपण इथं बरेचसे यंग जनरेशन आहे, तर बरेचसे मित्र कंपनी इथं आलेले आहेत. तर ह्या तरुण पिढीसोबत आपण बोल महाराष्ट्र बोल म्हणत संवाद साधतोय. तोच प्रश्न आपण पुन्हा एकदा पास करतोय. तुमचं नाव सांगा. दीपक गवळे. दीपक गवळे. दीपक, तुला बोल महाराष्ट्र बोलकडून खेळ प्रश्नोत्तराकडून हा प्रश्न पास झालेला आहे. तर संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? संत तुकडोजी महाराज. संत तुकाराम महाराज यांचं नाव काय? संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज. संत तुकडोजी महाराज. उत्तर चुकलेलं आहे. संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? कोणाला सांगू शकता येईल? बाळकृष्ण मोरे. हेही उत्तर चुकलेलं आहे. समोर या काका. वारकरी संप्रदायाचा कळस असणारे संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव आपण विचारतोय. काय पुन्हा एकदा सांगा पूर्ण नाव. तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव संत तुकाराम महाराज आंबिले. संत तुकाराम महाराज अंबिले. प्रश्नाचं उत्तर तसं अर्ध काकांनी बरोबर दिलंय. तर आपण ह्या अर्ध्या प्रश्नाला पूर्ण करूया, उत्तर पूर्ण करूया. तुकोबा बोलुबा अंबिले हे संत तुकाराम महाराज यांचं नाव आहे. आणि वारकरी संप्रदायाचा कळस असणारे तुकोबराय होते. तुकोबरायांनी आपल्या अभंगामधून कीर्तनामधून संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारताला प्रबोधन केलं आणि कीर्तनातून लोकांचा जागर ते करत होते. तर हरकत नाही, पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं बरोबर आहे. काका तुमचं नाव सांगा. विलास भोसले. विलास भोसले. विलास भोसले काकाला आपल्यासोबत आहेत. तर बघूया आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर आमच्या या कार्यक्रमाकडून तुम्हाला मॅजिक इनोलॅप म्हणजे 100 रुपयापासून 2000 रुपयापर्यंतची कॅश रक्कम देण्यात येईल. तर दुसऱ्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी तुम्ही तयार आहात? हो. काका मला वारकरी वाटत आहेत, त्यांच्याकडं त्यांच्या कपाळावरती गंध लावलेला आहे, बुक्का लावलेला आहे, म्हणून वारकरी संप्रदायाशी रिलेटेड असणारच मी प्रश्न त्यांना विचारतोय. काका, संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी कुठे आहे? संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी श्री क्षेत्र आळंदी दिवस येथे आहे. श्री क्षेत्र आळंदी. श्री क्षेत्र. काकांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरही बरोबर दिलंय. तर सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवायचे काकांसाठी. आता तिसरा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न. ज्या प्रश्नाची उत्तर जर काकांनी बरोबर दिलं तर काकांना 100 रुपयापासून 2000 रुपयापर्यंतची रक्कम जिंकण्याची संधी मिळणार आहे. तर अजूनही वारकरी संप्रदायाशी रिलेटेड मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. संत ज्ञानेश्वर महाराज यांचं पूर्ण नाव काय? संत ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्ण नाव श्री ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर आहे. काकांसाठी सर्वजणांनी एकदा टाळ्या वाजवा. आणि आमच्या कार्यक्रमाकडून तुम्हाला देण्यात येत आहे मॅजिक इनोलॅप. यामध्ये 100 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत रक्कम आहे. एक इनोलॅप काढा. या कार्यक्रमाकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन. रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई शहर. महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर मित्रांनी उत्तर एकदम बरोबर दिलं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे एकदम बरोबर आहे. दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतो की साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी अचूक दिलेलं आहे, बरोबर दिलेलं आहे की छत्रपती शाहू महाराज यांचं पूर्ण नाव काय? छत्रपती शाहू महाराज. पहिल्या दोन यशवंतराव घाटके. यशवंतराव घाटके. पूर्ण नाव. यशवंत. उत्तर जवळपास बरोबर आहे. पूर्ण नाव अपेक्षित आहे कारण या प्रश्नानंतर तुम्हाला मिळणार आहे मॅजिक इनोलॅप. त्यामध्ये रक्कम असणार आहे. यशवंत वडिलांचं नाव नाही सांगता येत. हरकत नाही. प्रश्न पास करण्या अगोदर 2 प्रश्नांची उत्तर बरोबर दिल्या कारणाने आपण एक प्रश्न त्यांना अजून एक संधी देतोय. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी. 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 प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्ही जिंकला आहात मॅजिक इनोलॅप.
तुमचं नाव परत एकदा सांगा. अजिनाथ अकोलकर. अजिनाथ अकोलकर यांना मिळतंय आमच्या बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमाकडून मॅजिक एनव्हलप. कुठंही एक एनव्हलप काढा, यामध्ये कॅश प्राईज आहे. भारतातील सर्वात जुनी IIT कुठे आहे? पुण्यातच आहे. पुण्यामध्ये उत्तर चुकलेलं आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट नागरी पुरस्कार कोण? मंदिर वगैरे असं काही. भारतात एक पुरस्कार आहे, एक पुरस्कार असतो नागरी पुरस्कार, तो भारतामध्ये सर्वोत्कृष्ट असतो. त्या पुरस्काराचं तुम्हाला नाव सांगता येईल? एवढं तर थोडं लक्षात नाही बसलं. की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारतीय सैन्य दलाची मानवंदना कोण स्वीकारतो? हा एकदा प्रश्न रिपीट करतोय. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सैन्य दलाची मानवंदना कोण स्वीकारतो? मानवंदना प्रधानमंत्री स्वीकारतात. प्रधानमंत्री उत्तर चुकलेलं आहे. तर कवितासाठी पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी कोणती? नाही माहिती. महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी कोणती? सर्वात लहान सो तुम्हाला अजून एक मी प्रश्न, दुसरी संधी देतोय की महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणतं? राजीव गांधी उद्यान पुणे. राजीव गांधी उद्यान उत्तर चुकलेलं आहे. पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट महिला कोण होत्या? महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट कोण होत्या? ऑप्शन नाही, आपल्या कार्यक्रमामध्ये ऑप्शन नाही. पण तुमच्यासाठी मी अजून एक संधी देतोय की साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली होती? साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात कधीपासून झाली होती? शनिवारवाडीची स्थापना साधारणतः 1730 ते 1737 या कालखंडात पहिला पेशवा म्हणजे बाजीराव पेशवा यांच्या काळामध्ये करण्यात आली. एकूण 9 बुर्ज ह्या शनिवार वाड्याला आहेत. तर अशी ही मजबूत वास्तू, ऐतिहासिक वास्तूला, ह्या वाड्याला जवळपर्यंत 4 वेळा आग लागूनही आजही ही वास्तू उभी ठाकलेली आहे. अगदी मजबूत महाराष्ट्राचा धुरंधर इतिहास सांगणारी ही वास्तू आहे. तर राज्यभरातून पर्यटक इथं आलेले आहेत की आपण त्यांच्याशी बोल महाराष्ट्र बोल खेळ प्रश्नोत्तरांचा संवाद साधतोय. तर बघूया आपल्या प्रश्नांची उत्तरं कोण देत आहे. नमस्कार. बोल महाराष्ट्र बोल हा आपला कार्यक्रम आहे, खेळ प्रश्नोत्तरांचा आहे. आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारणार. जर तुम्ही सलग 3 प्रश्नांची उत्तरं जर बरोबर दिली तर आमच्याकडून तुम्हाला मिळणार मॅजिक एनव्हलप, ज्यामध्ये असणार आहे 100 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत कॅश प्राईज. तर तुम्ही तयार आहात खेळण्यासाठी? तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी गडावरती. प्रश्न अगदी बरोबर आहे आणि तुम्ही पहिला प्रश्न एकदम बरोबर दिला आहे. अजून 2 प्रश्नांची जर उत्तरं तुम्ही बरोबर दिली तर तुम्हाला आमच्याकडून मिळणार मॅजिक एनव्हलप. सर्वात आधी मुलींची शाळा कुठे सुरू झाली? अगदी सोपा प्रश्न आहे. इथं असणाऱ्या बऱ्याचशा गर्दीला हा प्रश्नाचं उत्तर कदाचित येतही असेल. मी पुन्हा प्रश्न विचारतोय. पुण्यामध्ये अगदी बरोबर आहे, पण पुण्यामध्ये कोणत्या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू झाली? सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात पहिली शाळा सुरू केली. अगदी बरोबर आहे. पण पुण्यामध्ये प्रश्न असा आहे की पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा कुठे? हरकत नाही, प्रश्नाचं उत्तर एकंदरीत बरोबर होतं. पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा सुरू केली, भिडेवाड्यामध्ये ती शाळा केली. असे 2 प्रश्नांची उत्तरं या मित्रांनी बरोबर दिलेत. तर आपण सर्व क्राऊडला टाळ्या वाजवा या मित्रासाठी. तर तिसरा प्रश्नाची उत्तरं जर तुम्ही बरोबर दिली तर आम्ही तुम्हाला देणार आहोत मॅजिक एनव्हलप. की महाराष्ट्राची राजधानी कोणती? महाराष्ट्राची राजधानी कोणती? भारताची राजधानी दिल्ली. महाराष्ट्राची राजधानी कोणती?
2 प्रश्नाची उत्तर तुम्ही बरोबर दिलीत तर तिसऱ्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्ही दिलं तर कदाचित मी तुम्हाला हा प्रश्न रिवाइंड करतोय. पुन्हा एकदा प्रश्न बदलून देऊया कारण 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आहे मित्रांनी. तर भारताची राजधानी कोणती या प्रश्नाचं उत्तर द्या. भारताची राजधानी मुंबई, दिल्ली. भारताची अगदी बरोबर. भारताची राजधानी दिल्ली हे प्रश्न बरोबर उत्तर आहे. तुमचं नाव सांगाल? मोहित बसवे. मोहित बसवे यांनी आजच्या 3ही प्रश्नांची उत्तर एकदम बरोबर दिलेले आहे. म्हणून आज बोल महाराष्ट्र बोल यांच्या ह्या कार्यक्रमाकडून आपल्याला मिळत आहे मॅजिक इनोलॅब. तर मित्रा खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन, खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून तुम्हाला. बोल महाराष्ट्र बोलकडून हे तुम्हाला इनोलॅब, यामधून कोणतंही इनोलॅब तुम्ही काढा. यामधून 100 रुपयापासून 2000पर्यंतची कॅश धनराशी आहे. तुम्ही एक इनोलॅब कोणतंही काढा. पहिल्यांदा आपण 4, 5, 6, 7 लोकांच्या मुलाखती घेतल्या, त्यांच्यासोबत हा खेळ खेळला आहे. तर पण पहिल्यांदा कोणीतरी आपल्या 3ही प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन आपली कॅश प्राईज जिंकलेली आहे. तर बघूया अजून कोण प्रश्नांची उत्तरं देतोय आणि कॅश प्राईज मिळवतोय. तर बघूया. नमस्कार, तुमचं नाव? तिरुपती शिंदे आपल्या सोबत आहेत. सर आपण कुठून आलात? नांदेडवरून. शनिवार वाडाभर रविवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी बघायला आलेत. हरकत नाही सर. बोल महाराष्ट्र बोल हा कार्यक्रम आहे, खेळ प्रश्नोत्तरांचा आहे. आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारणार. जर 3 सलग प्रश्नांची उत्तरं तुम्ही जर जिंकली तर तुम्हाला 100 रुपयापासून 2000 रुपये कॅश बक्षीस म्हणून तुम्हाला रक्कम दिल्या जाईल. तर तुम्ही तयार आहात खेळण्यासाठी? तर तुम्हाला पहिला प्रश्न हा आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी गडावरती. प्रश्नाचं उत्तर अचूक एकदम बरोबर आहे. तर